होतं इथून ते एकत्र त्यांचे कसे येतील? ही पत्रकार परिषद आज शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी घेतली होती. आढावा बैठक मी घेतली होती. आढावा बैठक ह्यासाठी घेतला की मान्सूनपूर्व सफाई नाले वगैरे कसं आहे म्हणून मी घेतलं होतं. आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली म्हणून पत्रकार परिषद मी ॲक्च्युली हजर जाणार होतो परंतु आता सर्व असल्या कारणाने आपण सोबत आहोत सर्व, म्हणून मी थांबलो. आणि काही रत्नताईंचे काही अडचणी होत्या. त्यांनी काय सांगितलं की गैरसमज जेव्हा जे काय झालं तर ते संपवावं म्हणून त्यांनी म्हटलं. म्हणून मी या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं की नगरपालिका ही सर्वांसाठी आहे. सर्व जे लोक शहरामध्ये राहतात त्यांना सर्व सुविधा दिल्याच पाहिजे. त्यांनी अशी जबाबदारी स्वीकारून सर्वांना सुविधा पुरवा अशी विनंती करतो. आपलं राज्यामध्ये सरकार आहे, सर्व त्या ठिकाणी व्यवस्थित कामं चालू आहेत. ह्यासाठी मी पालकमंत्री महोदयांकडे देखील सांगितलं की पालकमंत्री महोदय राष्ट्रवादीचे आहेत. त्यांनाही सांगितलं की साहेब ज्या टायमाला हा अल्पसंख्येचा विषय आला त्या टायमाला त्यांना सांगितलं की साहेब हे मी मागचे जे कोकण साहेब पूर्व मंत्री होते त्यांच्याकडून निधी आणला. 18.5 कोटी होता. 18.5 कोटी असे कोणाला मिळत नाही, विनंती करावी लागते, पाठपुरावा करावा लागतो तेव्हा मिळतो. 18.5 कोटी मोजायला किती दिवस लागतील माहीत नाही, पण ते आणताना मलाही किती दिवस लागले असतील. आणि ज्या जनतेने माझ्याकडे मागणी केली त्यांच्यासाठी मी केलं आहे. त्या मुस्लिम समाजाने आपल्याला कब्रस्तानमधून रस्ता दिला, त्यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे. त्यांना कंपाऊंड करून द्यायचं, त्यांना तिथं लाईट सुविधा करून द्यायच्या कब्रस्तानी. त्यानंतर त्यांच्या वस्त्यांमध्ये आपण रस्ते चांगले गटारी करून द्यायचे आपण मान्य केलं म्हणून त्यांनी ते सर्व समजदारीने घेतलं. अनेक वर्ष तो प्रश्न होता परंतु एवढ्या समजदारीने सुटला की पोलीस यंत्रणाही विचार करते की सुटलं कसं काय पुढं. रात्रीतून रस्ता झाला, कोणी काही विरोध केला नाही, काही नाही. तर त्यांनाही आपल्याला नाही द्यायचे. त्यासाठी अशा कामामध्ये आपण हायकोर्टात जाणं, हायकोर्टात आज मागणं योग्य नाही. सत्ता तुमच्या हातात, उलट तुम्ही आमदारांना सांगितलं पाहिजे की साहेब तुम्ही जास्तीत जास्त कामं आणा, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा पण शहराचा विकास करा, अशी भूमिका त्यांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे. पण काही आणलं तर फक्त ते नगरपालिकेला द्या असं म्हणू नये. नगरपालिकेत तुम्ही आणावं, तुम्ही सत्तेमध्ये तुमचे पालकमंत्री आहे, तुम्ही त्यांच्याकडे मागणी करा त्यामध्ये हे पाहिजे. तर पालकमंत्री महोदय तेव्हा बोललेही की आता हे निधी आमदारांना जाऊ करू, त्यांना करू द्या. तुम्ही DPCमध्ये जे काही आपले निधी आहे तो तुम्हाला जास्तीत जास्त आम्ही देऊ, हे कलेक्टर महोदय मॅडम समोर सुद्धा सांगितलं त्यांनी. परंतु तरी देखील त्यांनी ऐकलं नाही. आता हायकोर्टात गेले, 17 तारीख हायकोर्टाने दिली. जर समजा काही हायकोर्टाने असा तसा निर्णय दिला, मी लोकप्रतिनिधी म्हणून मला अधिकारी मी आणलेले कामे मी रद्द करून टाकेन. तर जनतेने त्यांना विचारावं मग की हे कसं रद्द झालं म्हणून. बरोबर आहे, मी आणलेली कामं मी रद्द करून टाकेन. परंतु अशा विकास कामांमध्ये अडथळा कोणी आणू नये. कोणीच, म्हणजे शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, BJP असो, लोकांची कामं झाली पाहिजे. शहरात चांगले रस्ते सिमेंटचे झाले पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या टायमाला निधी मिळाला 2024-25ला. एवढा निधी क वर्ग नगरपालिकेला कधीही मिळत नाही. एकाच टायमाला आपल्या 500-700 कोटी आपल्याला इथं आलेला आहे. पाणी पुरवठा योजना आली, हद्दवाढ आली, हद्दवाढीमध्ये रस्ते आले, नगरोत्थानमध्ये रस्ते आले, बायपास रस्ता आला, सिमेंट रोड आले. एवढे कधी मिळत नाही की क वर्ग याला. तुम्ही मागचा इतिहास पाहून बघा, 10 कोटीच्या वरती कधी निधी मिळाला नसेल ह्याच्या पूर्वी. तर एवढे आपण 100 शेकडोने कोटी आणलेत. त्या कामात कसे सुरळीतपणे गतीने होतील, लोकांना सुविधा भेटतील हे आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायचा आहे. त्यांनाही आपल्या माध्यमातून विनंती की या भानगडीत पडू नये, राजकारण करू नये आणि सर्वांनी मिळून तळोद्याच्या झपाट्याने कसा विकास होईल, चांगले रस्ते कसे होतील. अजून हद्दवाढीतले काही टप्पे बाकी आहेत. एक टप्पा झाला आहे हद्दवाढीचा, दुसरा तिसऱ्या टप्प्यामध्ये पूर्ण पैसे मिळणार आपल्या शहराला. आणि भुयारी गटर योजना आहे ती देखील आपण आणतोय. एक विषय असा आहे की कालिका माता मंदिर, म्हणजे कालिका माता ही आपण यात्रा कालिका मातेच्या नावाने आपण तळोदा शहराची भरतो. त्याच्या पाठीमागे खर्डी नदी आहे. खर्डी नदीमध्ये भरपूर त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की एकदम घाण पाणी त्या ठिकाणी गटारीचं संपूर्ण तळोद्याचं प्रधानहट्टी असेल, रामगड असेल, तिकडचं पाणी त्या गटारीमध्ये त्या पाठीमागे सोडलं जातं. ते त्या ठिकाणी दिसू नये, मातेच्या मंदिराला लागून जातं. म्हणून आपण त्या ठिकाणी मी पर्यटनमधून 2-2.5 कोटी रुपये आणले की ते जे पाणी आहे गटारीतलं शौचालयापासून येणारं ते अंडरग्राऊंड पाण्याखालून मोठी पाईपलाईन टाकून आपण बाहेर काढून देऊ. ही योजना आपण आणली, टेंडर झालं, आता काम करू देत नाहीये. त्याची वर्क ऑर्डरची मुदत संपली, त्याला बैठक त्याला जनरल बोर्डमध्ये घेऊन मुदत वाढ द्यायची वर्क ऑर्डरला आणि लाईन आउट द्यायची. एवढंच काम करायचं, पैसे द्यायचे नाही. पैसे आम्ही आणलेले आहेत, हे चांगलं काम आहे. ते मार्गी लावा असं माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे. त्यासाठी आम्ही बैठका घ्यावा, काही विनंती करण्याचं कारण नाही. चांगलं काम आहे, तुमच्या काळामध्ये होईल. भले आम्ही आणल्यास पण लोकांना दिसेल ना काम होत आहे. आता नगरपालिका असं आल्यापासून कुठलं निधीच मिळालं नाही, कुठलं कामच मिळालं नाही, नवीन काहीच मिळालं नाही अजूनपर्यंत. तर
कामं कशी तुमच्या माध्यमातून येतील, आमच्या माध्यमातून येतील. नगरविकास खातं शिवसेनेकडे आहे, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडून ते जास्तीत जास्त कामं आणतील. मुख्यमंत्री आमच्याकडे, आम्ही जास्तीत जास्त कामं आणू. पालकमंत्री तुमच्याकडे आहे, तुम्ही जास्तीत जास्त कामं आणा आणि त्या पद्धतीने शहराचा विकास करा, एवढंच ध्येय ठेवा. राजकारण करू नका, पक्षपाती करू नका आणि भांडू नका. सर्वांना न्याय द्या. ज्या लोकांनी आपल्याला मॅन्डेट दिले, ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले, त्यांचा आदर करा, त्यांच्या मतांचा आदर करा आणि काम करा. धन्यवाद.